जळकोटमध्ये अचानक गारांचा मारा, तुळजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली। जालना उठवत शिवारातील आनंद भारत गॅस एजन्सीच्या गोदामात चोरट्यांचा मोठा डल्ला, 110 एलपीजी सिलेंडर लंपास। बार्शी येथील भगवंत महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी बार्शीच्या नगराध्यक्ष सौभाग्यवती तेजस्विनी कठडे यांची निवड करण्यात आली आहे। बार्शी पांगरी येथे विनापरवाना 460 लिटर डिझेलसह पिकअप टँकर जप्त करण्यात आला आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कडक कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। आखाती युद्धामुळे सोलापूर जिल्ह्यात गॅस टंचाई निर्माण झाली आहे। तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। बार्शी तालुक्यातील खामगाव येथे शिवाजी कात्रे यांच्या वस्तीवर हिंसक प्राण्याच्या हल्ल्यात 18 शेळ्या ठार, लाखो रुपयांचे नुकसान। लाईव्ह अपडेट। इराणने भारतीय जहाजांना परवानगी, पण इंधन संकट कायम। पेट्रोल गॅसची किंमत वाढते, काय करायचं? विद्युत कंपनीला 440 व्होल्टचा न्यायाचा झटका। बार्शी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिली 7 लाख रुपयांची नुकसान भरपाई। बार्शीचा ऐतिहासिक विजय, सोलापूर जिल्हा परिषदेवर बार्शी तालुक्याचे वर्चस्व। 18 मार्चला अधिकृत निवड प्रक्रिया। धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा, अर्चना पाटील अध्यक्ष तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदी विराजमान। अकोल्यात तापमानात गाठला विक्रमी उच्चांक, पारा 42 अंशांवर पोहोचला। जनजीवनावर मोठा परिणाम। दररोज 75 लाख एलपीजी बुकिंग, तरीही देशात गॅस तुटवडा नाही। साठेबाजी व काळा बाजार रोखण्यासाठी केंद्राचे कडक निर्देश। राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही। महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केले की कोणताही तुटवडा नाही, दुरा नाही।